हॅलो एव्हरीवन, आरुषी फन क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाहेर जायचं म्हणलं की ही बघा आमची आरुषी किती छान तयार होते. बॅग, पिन, सॅन्डल वगैरे घालून मस्त. हे बघा आम्ही निघालेलो होतो आरुषीचे पप्पा आणि आरुषीची मम्मी गुरुद्वारा आणि काळेश्वरचं मंदिर पाहायला. लागलेली आहे आम्हाला गोदावरीची नदी. हे बघा ही नांदेड जिल्ह्यातून वाहते ना, मग मस्त असा आरुषी पाहत होती पाणी वगैरे, झाडं, मंदिर पाहत पाहत आम्ही निघालेलो होतो. आरुषीचा आता छोटासा व्हिडिओ केला. आरुषी सगळ्यांना हाय करते. हॅलो एव्हरीवन. मध्येच हे एक छोटासा गुरुद्वारा लागतो. तिथे एक मोठं विमान होतं, ते आरुषीला दाखवत होते. तुम्हाला पण दिसेल. हे बघा मोठं विमान आहे. असं हे विमान, मध्येच PVR टॉकीज. आमच्या घराकडून जाताना हे सगळं दिसलं. सांगा पण माशा बघायला. काय बघायला चाललो? माशा बघायला. कशातल्या? पाण्यातले. गुरुद्वाराला चाललो का? आणखीन काळेश्वरला. आणखीन महादेव मंदिरला. आरुषी चालवणार आहे गाडी. कुठे जाणार आहे आरुषी? कुठे जाणार आहे? बर, ठीक आहे. आम्ही आलेलो आहोत गुरुद्वाराजवळ. हे बघा गुरुद्वारा आलेला आहे. बाहेरून हा गुरुद्वारा असा आहे. मस्त महाराजांचे, सिंहाचे, घोड्याचे, हत्तीचे स्टॅच्यू वगैरे तिथं होते. आम्ही निघालो गुरुद्वाऱ्यामध्ये जायला निघालो. हे बघा गुरुद्वाऱ्याचा परिसर मस्त होता. सगळीकडे शांतता होती. जास्त रश वगैरे नव्हता. गाड्या पार्किंगसाठी जागा वगैरे होती. इथे पाणी नेहमीच असतं. या पाण्यामध्ये पाय धुवून नंतरच वर जावं लागतं. वर गेल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो आणि दर्शन घेतलं. दर्शन वगैरे घेऊन मग आरुषीला उत्सुकता होती ती फिश पाहायची. मग आम्ही असं वरतून तलावामध्ये फिश पाहत होतो. हे बघा आरुषीनी खायला दिल्यानंतर एक फिश वर आली. एक खायला टाकलं की फिश वर येत होत्या. हे बघा आरुषी टाकतीय. टाकलं की लगेच अशा फिश कशावर येतात बघा. हे बघा ब्लॅक कलरची फिश आली. इथून जरा व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून आम्ही खाली जायचं ठरवलं. हे इथून जास्त दिसतच नाही ना, खूप वर होतो आम्ही आणि खूप माशा होत्या म्हणून आम्ही माशांकडे खाली जायला निघालो. आरुषी खूप एक्सायटेड होती की तिला माशा पाहायला भेटणार होत्या रिअल मधल्या. आम्ही निघालो. हे बघा आरुषीचे पप्पा. आम्ही निघालो तलावाकडे माशा पाहायला. हे बघा आरुषी दाखवतीये तलाव. तिथे जाणार होतो माशा पाहायला. हे बघा माशी दिसली का? ब्लॅक कलरची माशी आहे. हे बघा रेड कलरची माशी. आरुष काय करायली? फिशला मम्मम द्यायली का बाळा? अरे टाकलं फिश आली. व्हाईट कलरची एक, रेड कलरची एक, ब्लॅक कलरची एक. बघ कशा यायल्यात ग माशा. फिश आली. अरे अरे वर आली. वर अगं आरुषी वर आली. मासे घेऊन जाईल तुला. घेऊन जात नाही. कलर कसे? किती मोठी आहे का? किती मोठी फिश आहे? अंगावर येते वर ये. तुला घेऊन जाईल नाही पाण्यात. ऐकवलं का? पाण्यात घेऊन जाते. आरुषी काय बघायली? मोठी फिश येते. हा खूप मोठी फिश आहे बाळा. घेऊन जाते ती तुला. किती? 6. आमचं गुरुद्वाऱ्यातलं दर्शन झालं म्हणून आम्ही आता निघालो बाहेर येण्यासाठी. आरुषीला खूप उत्सुकता लागली होती. सिंह, घोडा, हत्ती ते सगळं खेळण्याची. बघा ते गुरुद्वाऱ्याचे जे द्वारपाल आहेत त्यांना आरुषी कशी पाहायली. निरखून अशी बघतीये त्यांच्याकडे एकसारखं. आणि आम्ही आलो बाहेर. हे बघा आरुषी आता खेळणार आहे सिंहासोबत.
पहिल्यांदा तर नाहीच म्हणत होती, मला खेळायचं नाहीच. मग नंतर ती तयार झाली आणि मग मस्त अशी सिंहासोबत खेळली. हात लाव म्हटलं तर हात लावायला सुद्धा तयार नव्हते. हे बघा कशी घोड्याला पाहतीये, मोठाच्या मोठा घोडा आणि त्यावर बसलंय कोण असं ती बघत होती. आम्हाला विचारत होती, मम्मा हे कोण आहे, घोड्यावर कोण बसलंय, किती मोठा घोडा आहे. नाही म्हणते, हात पण लावायला तयार होत नाहीये. हे बघा तिला भेटला इथं हाती. लेकरांचा हत्ती म्हणलं की लेकरांना खूपच आवडतो नाही का. हाती राजा कहाँ चले वगैरे गाणे वगैरे ऐकलेले असतात. हे बघा जादू वगैरे करत होती, टीव्हीतलं पाहून ना सगळं करत होती हातीसमोर. हत्तीच्या सोंडेसोबत किती वेळ खेळली मस्त. त्याच्यासमोर डान्स वगैरे करणं हे करणं चालूच होतं आरुषीचं मस्त. वाटेत अशा माकड उड्या मारल्या हातीकडे जाताना. आणि बघा ती हातीला किती, तिला सगळ्यात जास्त म्हणजे प्राण्यांमधली ओढ हातीचीच होती. कारण हातीच्या जास्त ती ह्याच्यात होती ना, गाणे वगैरे ऐकले होते म्हणून तिला ना. आणि सगळ्यात मोठा पण दिसत होता तो हाती. हे बघा कशी हातीला त्या हात लावतीये मस्त. आणि मग नंतर परत तिच्या पप्पाने तिला लॉयनवर बसवलं. लॉयन कसा करतो विचारलं तर काही सांगतच नव्हती. परत म्हटले लॉयन कसा करती, मम्माला बाय करत होती मस्त. ते बघा किती छान बाय करायली मम्मा. ते लॉयन कसा करते तसा करते. आणि मम्माला कशी मस्त भीती घालतीये, लॉयन तसा करतो मम्मी, लॉयन आला. आणि झाली आमची मस्ती. आणि मस्त छान खेळून वगैरे आम्ही निघालो आता काळेश्वरच्या महादेवाच्या दर्शनासाठी. मस्त दोघंच चालले, मम्माला ठेवलं मागेच. इथून तिथपर्यंत मला पायी चालवलं मस्तपैकी. आणि आमचं झालं छान, खूप छान पद्धतीने. गुरुद्वाऱ्यातलं दर्शन तर झालं. आता काळेश्वरच्या दर्शनासाठी जायचे. हा व्हिडिओ खूप लांब होतो, व्हिडिओ खूपच मोठा होत आहे. म्हणून आपण आता काळेश्वरच्या मंदिरला जाताना काय काय झालं, कसं दर्शन घेतलं ते पाहण्यासाठी आपण आता दुसरा व्हिडिओ बनवूया. आणि त्यात सगळं मग आरुषीने काय काय मस्ती केली ती पाहूया.